अहिल्यानगर शहरातील पत्रकार सुशील मारुतराव थोरात यांच्यावर प्राणघातक हल्ला करून पसार झालेल्या 3 आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने छत्रपती संभाजीनगर येथून ताब्यात घेतले। सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय बातमीदारांच्या माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली। दिनांक 21 ऑगस्ट 2026 रोजी पत्रकार सुशील थोरात यांच्या मारुती अल्टो कारला सोनू कोहक याच्या मोपेडची धाक झाली होती। तसेच पत्रकार थोरात यांनी आरोपींच्या विरोधात बातम्या प्रसिद्ध केल्याच्या कारणावरून वाद झाल्याचे पोलिसांच्या माहितीत नमूद आहे। या वादातून सोनू कोहक, पप्पू मते, विकी ढवण, प्रशांत निकरड व एका अनोळखी व्यक्तीने पत्रकार सुशील थोरात व त्यांच्या मुलास लाथाबुक्क्यांनी मारहाण केली। त्यानंतर थोरात यांना खाली पाडून डोक्यात व पाठीवर दगडाने मारहाण करण्यात आली। तसेच गळा दाबून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे। या प्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा रजी क्र. 717/2026 अन्वये भारतीय न्याय संहिता BNS कलम 109, 1, 118, 1, 115, 2, 352, 351, 3, 189, 2, 191, 2, 191, 3, 190 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे। घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक अहिल्यानगर यांनी स्थानिक गुन्हे शाखेला आरोपींचा शोध घेण्याचे आदेश दिले। त्यानुसार पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली 2 तपास पथके तयार करण्यात आली। तपासादरम्यान गोपनीय बातमीदार, सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आरोपींचा शोध घेण्यात आला। आरोपी राजगुरुनगर व पुणे शहर परिसरात असल्याची माहिती मिळाल्यानंतर पथकाने तेथे शोध घेतला, मात्र आरोपी तेथून पसार झाले। दरम्यान ऑगस्ट 24 रोजी आरोपी वाळुंज MIDC परिसर, छत्रपती संभाजीनगर येथे असल्याची माहिती पोलिसांना मिळाली। त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा रचून हेमंत उर्फ सोनू दत्तात्रय कोहक, वय 27, महेश उर्फ पप्पू दशरथ मते, वय 27 आणि प्रशांत शिवाजी निकरड, वय 25 या तिघांना ताब्यात घेतले। ताब्यात घेतलेल्या आरोपींची अधिक चौकशी केली असता त्यांनी पत्रकार सुशील थोरात व त्यांच्या मुलास मारहाण केल्याची माहिती दिल्याचे पोलिसांनी सांगितले। आरोपींना पुढील तपासासाठी तोफखाना पोलीस ठाण्यात हजर करण्यात आले असून या प्रकरणाचा पुढील तपास तोफखाना पोलीस करीत आहेत। पोलिसांच्या माहितीनुसार ताब्यात घेतलेल्या आरोपींपैकी हेमंत उर्फ सोनू कोहक व प्रशांत निकरड यांच्यावर यापूर्वीही गुन्हे दाखल आहेत। हेमंत कोहक याच्यावर तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा 418/2022 भादनवी कलम 307 अंतर्गत, तर प्रशांत निकरड याच्यावर गुन्हा 368/2025 BNS कलम 118, 1 अंतर्गत गुन्हा दाखल असल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे। ही कारवाई पोलीस अधीक्षक श्री मुम्मका सुदर्शन यांच्या सूचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केली। अहिल्यानगर जिल्हा संपादक श्री सचिन सुधाकर रत्नपारखी, महाराष्ट्र टुडे TV न्यूज।